नमस्कार. भारतीय जनता पार्टी आयोजित आणि मिती ग्रुप निर्मित ईए मराठीची ये नगरी या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचं मी अनुया गरवारे धारप मनापासून स्वागत करते. केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नातून आपल्या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे त्याचा गौरव करण्यासाठी आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. ईए मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो देई या जगी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायातील ही ओवी. या मराठी भाषेच्या गावामध्ये आत्मज्ञानाची रेलचेल होऊ देत आणि या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेच घेणे देणे होऊ देत आणि अर्थात ते आपल्या मराठी भाषेत होऊ देत, असं संत ज्ञानेश्वरांनी या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. रसिका हो, कोणतीही भाषा टिकण्यासाठी आणि त्या भाषेचा विकास होण्यासाठी ती ज्ञान भाषा होणं गरजेचं असतं, असं भाषेच्या अभ्यासकांचं मत आहे. ती ज्ञान भाषा असेल तर त्या भाषेचा विकास झपाट्यानं होतो आणि सांगायला अतिशय आनंद होतोय की सरकार दरबारी या गोष्टीची दखल आता घेतली गेलेली आहे, गांभीर्यानं विचार झालेला आहे आणि जे NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण जे येत आहे त्याच्यामध्ये मराठी हा विषय महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये अनिवार्य करण्यात येणार आहे. मी मुद्दामून अनिवार्य हा शब्द वापरतेय, सक्तीचा हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही आहे, कारण आपल्याच महाराष्ट्रात आपलीच मातृभाषा सक्तीची व्हावी असं आपल्या कुणालाही वाटणार नाही आणि म्हणून अनिवार्य या शब्दाचा वापर मी इथे केलेला आहे. लवकरात लवकर याची अंमलबजावणी होऊ देत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या ललाटी मराठीचा टिळा लागू देत अशी सदिच्छा व्यक्त करूया. मी आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी मला इथे आता आमंत्रित करायचं आहे. ह्या कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते भारतीय जनता पार्टीचे दक्षिण मध्य जिल्हाध्यक्ष श्री राजेश शिरवाडकर. सगळ्यांना नमस्कार. एवढं धीरगंभीर पद्धतीने जर आपण या सभागृहात बसलो तर कार्यक्रम हा उत्साहाचा कार्यक्रम आहे, मराठी भाषेचा कार्यक्रम आहे. त्यामुळे पडदा उघडल्यापासून टाळ्या अगदी कमी वाजल्या आणि प्रस्तावना झाल्यानंतर देखील टाळ्या वाजल्या नाही आणि दुसरी प्रस्तावनासाठी मी आलो आहे तरी देखील टाळ्या नाहीत. पण मी याच्या पुढे ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या गोष्टी ऐकून नक्कीच तुम्ही टाळ्यांचा गजर कराल एवढी मला संपूर्ण कल्पना आहे. खरं तर आजचे उत्सवमूर्ती आपल्यासमोर त्यांचा परिचय होईलच, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिकांनी केलंच, पण त्याचबरोबर सरकारी आस्था देखील त्या जोडीला होती, मग ती राज्यातली असो किंवा केंद्रातली असो. त्यामुळे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सरकारने अनेक वर्षापासून आपल्या मनाला जे शल्य टोचत होतं की आपली माय मराठी ही जागतिक पातळीवरती यावी आणि संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार होण्यासाठी सरकारी माध्यमातून त्याचा प्रसार व्हावा, जेणेकरून जे साहित्यिक आहे त्यांच्या काही साहित्याचं प्रकाशन वगैरे करण्यासाठी जो अनुदान लागतो तर हे केंद्र सरकारने नुसतं त्यासाठी नाही तर अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला जो प्रदान केलेला आहे त्याबद्दल मला वाटतं की माननीय प्रधानमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवायला पाहिजे. अनेक वर्षाची मागणी होती ती पूर्ण झाली, पण आज खरं ज्या वेळेला आपले सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिष शेलारजी यांच्याकडे मी एक कार्यक्रमाचं नियोजन करूया का असं ज्या वेळेला नुसतं SMS द्वारे त्यांना विचारलं तर त्यांनी त्वरित मला सांगितलं आपल्याला करायला पाहिजे. 27 तारखेला मराठी भाषा दिन आहे, सन्मान दिन आहे, त्याच्या अगोदर आपण ते करूया असं मी त्यांना सुचवलं आणि त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. असे आमचे आजचे खरं जे सत्कार मूर्ती आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी आपले नेते ह्या इथे येणार होते, आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री. परंतु एक आनंदाची बातमी आपल्याला मी देऊ इच्छितो. त्यांनी पत्र पाठवलेलं आहे, त्या पत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे, पण आज
पेपर वृत्तपत्रामध्ये जी काही बातमी आलेली आहे त्या बातमीमध्ये अतिशय मनाला आनंद देणारी ती बातमी आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शनिवारी 22 तारखेला पॅरिसला रवाना झालं आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यामध्ये आता किल्ले बघा कोणते कोणते आहेत, जो तुमच्या आमच्या हृदयात बसलेला आहे, नसानसात भिनलेला आहे, असे 12 किल्ले छत्रपतींचे या युनेस्कोच्या यादीत जाणार आहेत. त्याच्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार खूप प्रयत्नशील आहे आणि तातडीने त्यांना तिथे जावं लागलेलं आहे. तर किल्ला आहे आपल्या सगळ्यांचा, या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण अखंड हिंदुस्थानचा. ज्या वेळेला 1000 वर्षानंतर एक राजा विधिवत राजा झाला, छत्रपती झाला, तो आपला रायगड. राजू राऊतजी, आपली ओळख त्या रायगडावरचीच आहे. त्यानंतर राजगड, प्रतापगड, जिथे अफजल खानाचा कोथळा काढला तो प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला याचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पूर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचा राज्य शासनाचा प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व सादरीकरण करण्यासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस यांचे आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानूया. त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आपले आजचे प्रमुख वक्ते म्हणा किंवा ह्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणा आशिष शेलार तिथे गेलेले आहेत. आणि आशिषजींनी तिथे गेले असून सुद्धा आज ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी पत्र पाठवलं आहे. तो जरा ह्या लेटर हेडमध्ये बारीक अक्षरात आहे, मी जरा मोठी कॉपी आणली आहे मला वाचण्यासाठी. ती मी त्यांचं जे पत्र, शुभेच्छाचं पत्र जो त्यांनी इथे पाठवलेलं आहे तो मी आपल्यासमोर वाचतो. माननीय रसिक प्रेक्षक हो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांना भारतीय जनता पक्षाने मोठा हातभार लावला आहे. या प्रयत्नांमुळे आपल्या अभिमानास्पद मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही निश्चितच आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. तसेच महाराष्ट्रातील ऐतिहासिक 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची जबाबदारी माननीय पंतप्रधानांनी माझ्यावर सोपवली आहे. याच कार्यानिमित्त मी शिष्टमंडळ घेऊन सध्या पॅरिस येथे आहे. त्यामुळे आजच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला मी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमात मराठी भाषेच्या उन्नतीसाठी अतुलनीय योगदान दिलेल्या 4 मान्यवरांना पुरस्कार देण्यात येत आहे. सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री अच्युत पालवजी, ज्यांनी मराठी अक्षरलेखनाला जागतिक स्तरावरती नेलं. प्रसिद्ध साहित्यिका आणि लेखिका श्रीमती संजीवनी खेर, ज्यांनी आपल्या लेखनाद्वारे मराठी साहित्य समृद्ध केलं. प्रख्यात कवी आणि प्राध्यापक श्री प्रवीण डवणे, ज्यांनी आपल्या कविताद्वारे मराठी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले आणि मराठी कविता नव्या पिढीपर्यंत पोहोचवली. शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत, ते कोल्हापूरहून आलेले आहेत, ज्यांनी शाहिरी काव्याच्या माध्यमातून मौखिक साहित्य परंपरा जपण्याचं कार्य केलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा त्यांचा सन्मान म्हणजे खरं तर मराठी मायबोलीचा गौरव आहे. या मायबोलीच्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रातिनिधिक रसिक प्रेक्षकांच्या हस्ते या मान्यवरांचा सत्कार व्हावा अशी माझी मनपूर्वक इच्छा आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या या सोहळ्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. मराठी भाषेचा अभिमान वृद्धिंगत व्हावा आणि तिचा प्रसार अधिकाधिक व्हावा हीच सदिच्छा. आपला ॲडव्होकेट आशिष शेलार. तुम्ही कदाचित ती लाईन वाचलेली नाही. आमचे पदाधिकारी खूप प्रदेशाचे पदाधिकारी आलेले आहेत, मुंबईचे पदाधिकारी आलेले आहेत. पण आशिषजींनी काय सांगितलं की प्रेक्षकांमधूनच जे दर्दी प्रेक्षक मराठीला आपली मराठीवरती प्रेम करणारे जे श्रोते आलेले आहेत, त्या श्रोत्यांमधूनच वरती जे सत्कार मूर्ती आहेत त्यांचा सत्कार करावा अशी त्यांनी आशा इथे व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याचपैकी 2 महिला आणि 2 पुरुष यांना आम्ही वरती बोलवणार आहोत आणि ह्या मान्यवरांचा आम्ही इथे सत्कार करणार आहोत. मला वाटते आशिषजींचा संदेश आपल्यापर्यंत पोचला आणि निवेदिका अतिशय सुंदर आणि उत्तमरित्या आपल्याबरोबर संवाद साधत होते. त्याच्यामध्ये माझी तोडकी मोडकी जी मराठी आहे ती तुम्ही गोड मानून घेतलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि कलाकारांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये मी जास्त वेळ घेत नाही, परंतु एवढंच सांगतो की आपल्या या माय मराठीवरती आपण सगळ्यांनी अतोनात प्रेम केलं पाहिजेच. आपण प्रेम करतोच आणि त्याचमुळे इथे एवढ्या हॉलमध्ये संपूर्ण हॉल भरलेल्या या स्थितीमध्ये आपण सगळे इथे आलेला आहात. त्यामुळे मराठी सन्मान दिनाच्या आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या माय मराठीचा झेंडा आपण 7 समुद्रापलीकडे नेऊया आणि ती सुरुवात आपल्या परिवारातून करूया, आपल्या नातवंडांकडनं करूया, आपल्या मुलांकडनं करूया की त्याने देखील मराठीतच बोललं पाहिजे आणि मराठीचा प्रचार केला पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो आणि आपली रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. भारत माता की जय. मातरम. जय शिवाजी. जय 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 शिवाजी. धन्यवाद राजेश सर. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची तोडकी मोडकी मराठी वगैरे अजिबातच नव्हती बरं का. आणि मराठी कशीही असली, तोडकी मोडकी असली तरी आई ही आई असते आणि त्यामुळे ती आपल्या मनाच्या जवळच असते. त्यामुळे तुमचं भाषण आम्हाला अतिशय भावलं. त्यानंतर आशिष सरांचा जो संदेश आपण इथे वाचून दाखवला तोही अगदी हृद्य होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपण आपल्या भाषणातून केलात. आत्ताच नुकतीच शिवजयंती झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज एवढे 3 शब्द सुद्धा उच्चारले तरी मराठी मनाला ती एक संजीवनी ठरते. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण पुढे जाताना संजीवनी ताईसुद्धा इथे आलेल्या आहेत. हा एक किती छान योगायोग आहे. रसिक हो, भारताची एक मिनिट हे मी बंद करते. भारताची भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्राची अधिकृत भाषा ही मराठी म्हणून मानली गेली. आज भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचं स्थान हे 3ऱ्या क्रमांकावरती आहे. आणि आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तर संपूर्ण भारतामध्ये मराठीचं वर्चस्व, मराठीचं स्थान हे अधिक उंचीवरती गेलेले आहे. गेली अनेक वर्ष मराठी भाषेचे अभ्यासक, अध्यापक, अनेक लेखक, कवी आणि मराठीवर प्रेम करणारी अनेक मंडळी अक्षरशः हा लढा देत होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा. कारण त्याच्यासाठी जे काही निकष लागतात त्या निकषांमध्ये आपली मराठी भाषा नक्कीच बसत होती. आणि मग अजूनही तो दर्जा का मिळालेला नाही ह्या विषयावरचा लढा गेली अनेक वर्ष चालू होता. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की भाजप सरकारच्या ह्या राज्यामध्ये मराठीला योग्य तो न्याय मिळालेला आहे. आणि मराठीला जो दर्जा इतकी वर्ष मिळत नव्हता तो आता मिळालेला आहे. त्यामुळे मराठी भाषेला जसा मानाचा मुजरा आपण दिला, आपण खरंच या सरकारला देखील हा मानाचा मुजरा दिला पाहिजे की त्यांच्या राज्यात त्यांनी ही गोष्ट शक्य करून दाखवलेली आहे. तो दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिला मराठी भाषा गौरव दिवस आपण साजरा करतोय. आपल्याकडे एक ही अरेंजमेंट तुम्हाला दिसत असेल, एक छान सांगीतिक काव्यमय कार्यक्रम सुद्धा होणार आहे. पण आत्ता राजेश सरांनी सुद्धा जसा उल्लेख केला 4 मान्यवर आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांचे सत्कार आधी करणार आहोत. त्यासाठी मी सगळ्यात आधी आमंत्रित करणार आहे माननीय संजीवनी खेरताई. मी त्यांची आधी ओळख करून देते थोडक्यात.
पत्रकार, लेखिका, लघुपटकार, सूत्रसंचालक, साप्ताहिक लोकप्रभामध्ये माजी सहसंपादक अशा अनेक ओळखी त्यांच्या आपल्याला आहेत. देवनाम प्रिय, अवधची बेगम, मायादर्पण, शतकाचे ठसे, क्षणमोलाचा, ज्वालाशिखा, अंतरीचा ठेवा, ईदगाह, सर्वसाक्षी, स्थलांतरितांचे विश्व इत्यादी अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित आणि प्रसिद्ध झालेली आहेत. मुंबई दूरदर्शन, IBN लोकमत, मी मराठी इत्यादी वाहिन्यांवर अनेक कार्यक्रमांचं संचालन त्यांनी केलेलं आहे, सहभाग घेतलेला आहे. आकाशवाणीसाठी अनेक कार्यक्रमांचं लेखन त्यांनी केलं आहे, त्यात सहभाग घेतलेला आहे. अनेक पाड्यांवरती म्हणजे आदिवासींच्या पाड्यांवरती जाऊन त्यांच्या जीवनशैलीवरती काही सादरीकरण, रेकॉर्डिंग त्यांनी केलेलं आहे. 1986 नाशिक जिल्हा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. साहित्य संघाचा पत्रकारितेचा आणि साहित्यासाठीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पत्रकार संघाचा ललित लेखनासाठीचा पुरस्कार, लक्षणीय गद्य लेखनासाठी आपटे वाचनालय इचलकरंजीचा पुरस्कार, पत्रकारितेतील महिला सन्मान इत्यादी अनेक सन्मान त्यांच्या नावावरती आहेत. देशी विदेशी महिला लेखकांच्या अभिजात पुस्तकांचा परिचय ग्लोकल लेखिका या कार्यक्रमाद्वारे त्या यूट्यूब चॅनलवरून करून देत असत. त्याचं पुस्तकही आत्ता 25 जानेवारी 2025ला प्रकाशित झालेलं आहे. अजूनही सतत त्यांचं वृत्तपत्रांमध्ये सदर लेखन किंवा इतर ललित साहित्य लेखन चालू आहे. रसिक हो, एक मुद्दा मला इथे प्रकर्षानं सांगावासा वाटतं की आपले आज जे सगळे सत्कार मूर्ती आलेले आहेत त्यांचा परिचय प्रचंड मोठा आहे. इतकं मोठं योगदान त्या सगळ्यांनी मराठी साहित्यात करून दिलेलं आहे. पण आज वेळेअभावी मी त्यातले फक्त काही मुद्दे तुम्हाला सांगते, पण याच्यापेक्षा 4 पट त्यांचा परिचय आहे प्रत्येकाचा. मी विनंती करते की संजीवनी ताईंनी इथे आता व्यासपीठावरती यावं आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आज मगाशी राजेश सरांनी सुद्धा सांगितलं की आपले जे रसिक श्रोते आहेत, मराठीवर, मराठी साहित्यावरती प्रेम करणाऱ्या श्रोत्यांमधूनच काही मंडळी इकडे येणार आहेत. आणि मी उत्तराताई मोने म्हणजे मिती ग्रुप ज्यांनी ह्या कार्यक्रमाची निर्मिती केलेली आहे त्याच्या संचालिका त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी रसिकांमधून कोणाला तरी इथे व्यासपीठावर घेऊन यायचं आहे आणि त्यांच्या हस्ते आपल्या सत्कार मूर्तींचा सत्कार होणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या आयोजकांमधील काही प्रतिनिधी सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत. मी विनंती करते पुष्पाताई अडारकर, BJP जिल्हा महामंत्री, दक्षिण महानगर मुंबई महिला मोर्चा या प्रतिनिधींना की त्यांनी देखील इथे उपस्थित राहायचं आहे. आपण संजीवनी ताईंचा सत्कार करतोय. आपल्या रसिक श्रोत्यांमधून एक आपल्या ताईंना घेऊन उत्तराताई स्टेजवर येत आहेत. त्यांचं नाव मी फक्त इकडनं जाहीर करणार आहे. त्यांचं नाव आपल्याला कळेल का? हा किती अभिनव उपक्रम आहे बघा. कायम सत्कार मूर्तींचा सत्कार जो असतो तोही काही मान्यवरांच्या हस्ते होतो जे इकडे उपस्थित असतात व्यासपीठावर. आज आपण रसिक श्रोत्यांमधून कोणाला तरी घेऊन येतोय. ताई तुमचं नाव सांगा. माधवी पाध्ये ताईंच्या हस्ते आपण संजीवनी ताईंचा सत्कार करतोय. सत्काराचं स्वरूप आहे शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ, देवी शारदेची एक अप्रतिम अशी मूर्ती आणि मानधनाच्या रूपानं एक छोटीशी प्रेमाची भेट. राजेश सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात या सत्काराला उत्तर देणार आहोत. शारदेची अप्रतिम अशी मूर्ती, मराठी भाषेचा सोहळा इथे आपण साजरा करतोय आणि मराठी भाषेवरती जिची कृपादृष्टी अखंड आहे ती म्हणजे देवी शारदा. तिचा आशीर्वाद या मूर्ती रूपानं आपल्या सगळ्यांवरती राहू दे ही प्रार्थना या निमित्तानं आज आपण करूया. धन्यवाद. आणि मी संजीवनी ताईंना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपल्या आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. मान्यवर, आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले तितकेच रसिक श्रोते
आणि त्या प्रेक्षक म्हणायचं श्रोते म्हणायचं मला माहीत नाही, पण तुम्ही सगळेजण श्रोते आहात हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. आज अभिजात दर्जा मिळाल्याचं आपल्याला खूप कौतुक वाटतं आहे, खरं आहे, आणि मलाही त्याचा आनंद आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की आपल्याला नक्की कळलेलं नाही आहे की अभिजात दर्जा म्हणजे आम्ही काय करणार आहोत. आमचा ब्लूप्रिंट आधीपासून तयार होता का, की काय काय करायचं आहे आपल्याला. हे काय सामान्य पुस्तक प्रकाशनासाठी मिळालेली गोष्ट नाही आहे, तर हे खरोखरच अनेक वर्ष पुढे चालू शकेल असं कोशवाङ्मय करायचं आहे, जुनं काही करायचं आहे. जुनं वाङ्मय जे आपल्या जवळजवळ विस्मरणात गेले त्याला परत समोर आणायचं आहे. या सगळ्या गोष्टी त्या अभिजातमध्ये आहेत. मला नेहमी असं वाटतं की आपण मराठीमध्ये काही शब्द माझ्या दृष्टीने चुकीचे वाटवतो. ते गर्व, या गर्वामध्ये ना इतकं गर्वोन्मित असा प्रकार आहे. अभिमान वाटणं इथपर्यंत ठीक आहे, कारण आपल्याला कुठल्याही आपल्या भाषेमुळे काय कशामुळे कमीपणा यावा असं अजिबातच वाटत नाही. ही भाषा देखील इतकी मजेदार आहे की कुठला शब्द कसा तुम्ही वापरता याच्यातही त्याचं महत्त्व आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आम्ही काय करणार आहोत, बरं ते जाऊ द्या, पण मराठी म्हणून आम्ही काय करणार आहोत. घरामध्ये तरी मराठी बोलणार आहोत का. काय झालं आहे की मराठीमधला बराचसा मराठी समाज हा व्यवसायमुखी आहे. जेव्हा तुम्ही बघत असाल की व्यापारी लोकांची भाषा कुठलीही असेल तर ते जिथे जातात तिथली भाषा ते शिकून घेतात आणि लोकांशी संपर्क साधू शकतात. मराठी माणूस हा नोकरपेशा गोष्टींमध्ये जास्त रस घेतला असल्यामुळे त्याला असं वाटतं की आपण इंग्रजी शाळेत शिकलो, आपली मुलं इंग्रजी शाळेत शिकली म्हणजे त्यांचं भवितव्य पक्कं होईल. हे तुमच्या आमच्यासारख्या घरातल्या लोकांना वाटलं जर तर ते देखील माझ्या दृष्टीने चुकीचंच आहे. आणि मराठीमध्ये शिकणं हे काहीतरी डाऊन मार्केट आहे, याला काही अर्थ नाही, यांना काय भविष्य असणार आहे, अशी देखील कुत्सित भावना मनामध्ये असतेच. आणि मी सांगते की मी स्वतः म्युन्सिपल स्कूलमध्ये शिकलेली आहे. त्यावेळेला माझे वडील पोलीसमध्ये खूप मोठे अधिकारी होते, पण बदल्या झाल्यानंतर पोलीस वस्ती जिथे असायचे, ऑफिसर्सचे बंगले वगैरे, त्याच्या जवळपास जी शाळा असेल त्या शाळेमध्ये आम्ही जात होतो. म्हणजे मी शिकवत होते तेव्हा तर अशी अवस्था होती की सतरंजीवर आम्ही बसलेलो आहोत. एका बाजूला दुसरीचा वर्ग आहे, एका बाजूला चौथीचा वर्ग आहे. दुसरीच्या वर्गाला भाषा शिकवत आहेत शिक्षक, चौथीच्या वर्गाला गणित झालं आहे. पण त्याच्यामुळे मला नाही वाटत आमच्या शिक्षणात काही फरक पडला आहे. त्याच्यामुळे मला काही न्यूनगंड आला आहे असंही नाही. मी जगात कुठेही जाऊन बोलू शकते, संपर्क साधू शकते आणि आपली कामंही करू शकते. परंतु आज अशी स्थिती आहे की इंग्लिशमध्ये जर मुलं शिकली नाहीत तर त्यांना भवितव्य नाही आहे असा एक चुकीचा किंवा कदाचित त्यांच्या कारण त्यांना इथे राहायचंच नाही ना, त्यांच्या मुलांना इथे राहायचंच नाही. यामुळे आम्ही सतरंजीवर बसून शिकलो, पण आजच्या मुलांना म्हणजे ज्या घरातून ती मुलं येतात आणि त्यांच्यामुळे इतरांच्याही मनात असलं, ए बाबा वर्गामध्ये ना फार गरम होतं, शिक्षकांना सांगा बा फॅन तरी लावा नाही ते AC तरी लावून घ्या. असे AC आणि फॅनमध्ये शिकलेली मुलं त्यांचे जमिनीवरती पाय असणंच शक्य नाही. मुळे त्यांना रियालिटीची किंवा वास्तवाची कल्पनाच येऊ शकत नाही. एक कवी मी अलीकडे वाचला, म्हणजे जे काय म्हणतात वास्तव किती दाणकण आपल्या अंगावर येतं त्याचा अनुभव मला आला त्या एका देवा झिंजाळ नावाच्या कवीमुळे. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये त्याच्या आईने त्याला वाढवलं. त्याची आई त्याला एकदा म्हणाली की बाळा, तू जन्मलास तेव्हा दिमटीमध्ये रॉकेल नव्हतं, घासलेट नव्हतं, मी तुला सकाळीच बघितलं. आता ह्या काव्याच्या 2 ओळीमध्ये दारिद्र्याचं किंवा त्या आईचं जे काय भीषण वास्तव आहे ते इतकं दाणकण आपल्या अंगावर येतं. आणि आपल्या सगळ्या सुखसोयीने युक्त अशा आयुष्यामध्ये आपण म्हणतो की अरे आपण कधी बघणार आहोत हे वास्तव काय आहे, की आम्ही आमच्याच जगामध्ये राहणार आहोत आणि खूप छान आहे, खूप चांगल्या साड्या आहेत, खूप चांगलं अमुक आहे तमुक आहे, याच्यामध्येच राहणार आहोत. मराठी शिकायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे. आम्हाला ज्यावेळेला मराठी शिका असं तुम्ही म्हणता, आत्ता परवाच मला वाटतं की 1-2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांचं एक वक्तव्य आलं होतं की आम्ही मराठी शाळा वाचवणार आहोत. वाचताना खूप मला बरं वाटलं. म्हणजे आम्हाला अशा प्रकारचे आम्ही आंबे खाणार आहोत, हा एक अमुक असेल तमुक असेल, पण तुम्ही अजून बीजच लावलेले नाही आहेत. आंबे खाण्याची स्वप्न काय बघतात तुम्ही. कारण मुळामध्ये हा जो लढा आहे मराठी टिकवण्याचा आणि मराठी पुढे नेण्याचा, हा अक्षरशः घराघरामधूनच लढला जाणार आहे.
कारण मी जोपर्यंत किंवा माझ्या घरातली लोक जोपर्यंत मुलांना मराठी शाळेमध्ये घालत नाही आहेत तोपर्यंत मराठी शाळा वाचवणार म्हणजे नक्की काय करणार आहे. आज अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे की कॉर्पोरेशन किंवा म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या शाळामध्ये 50 आणि 100 मुलं आहेत, तर ते म्हणतात एवढ्या मुलांसाठी शिक्षक अमुक तमुक किंवा हे सगळं कशासाठी करायचं, याला रिडेव्हलपमेंट करून इकडे काय ते दुकानं बिकानाला देऊन टाकूया ना आपण. व्यवहार बघितला तर त्यांचं म्हणणं काही चूक नाही आहे. मग चूक आहे कुठे? मराठी पुढे नेण्याकरता, पुढच्या पिढीने वाचण्याकरता, लिहिण्याकरता आणि व्यवहार करण्याकरता चूक कुठे आहे? तुमची आमची चूक आहे हे, की आम्ही जर आमच्या मुलांना मराठी शाळेत घालणार नसू म्हणजे हे असं विचित्र दुष्टचक्र आहे. चांगल्या शाळा नाहीत म्हणून आम्ही तिथे टाकत नाही, आमची मुलं जात नाहीत म्हणून चांगल्या शाळा होत नाहीत. शाळांच्या शिक्षकांची आणि त्याचा गुणवत्ता या सगळ्याचाच प्रश्न आहे. कारण त्यांचा जर पगार वेळेवर मिळत नसेल, त्यांना तुम्ही अनेक गोष्टींमध्ये जर राबवत असाल की काय निवडणुका आल्या शिक्षकांना काम द्या, अमकं आलं शिक्षक जणू काही शिक्षक हे रिकामटेकडेच आहेत की त्याने वर्ग नाही घेतले तरी चालतील पण ही कामं त्याने करायला पाहिजेत. या सगळ्याकडेच तुम्ही जरा डोळे उघडून बघायला पाहिजे ना की काय आपल्याला नक्की काय करायचं आहे. हे जोपर्यंत करत नाही त्यावेळेला मोठा दर्जा मिळाला, अवघडे पैसे मिळाले, अमुक झालं, ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरतात आहेत. आधी बीज तर पेरा तुम्ही, मग झाडं फळं घ्यायचा विचार करा. ते काही होत नाही आपल्याकडे. ते झालं तर खूप मोठं भवितव्य आहे. आणि एक दुसरं एक आपल्याला की आपल्या एक अभिमानाची म्हणा किंवा एक विचित्र गर्व जो शब्द मला आवडत नाही त्याच्यातला, आमच्याकडे सगळं आहे हो, काय दुसऱ्यांचं वाचता तुम्ही. मी ज्यावेळेला तो यूट्यूबवरती सुरू केलं तेव्हा म्हणाले की अरे एवढं साहित्य तर आमच्याकडे आहे. म्हटलं आहे ना, आपल्याकडे साहित्य वाईट आहे म्हणून मी हे करत नाही आहे. ओरिसाच्या भाषेतल्या लेखिकेला मी इथे आणते म्हणजे काय आपल्याकडे लेखक नाही, लेखिका नाही आहेत म्हणून नाही करत आहे. पण ज्यावेळेला मी ओरिसाची कथा वाचते, कादंबरी वाचते किंवा तिथल्या लेखिकेबद्दल माहिती करून घेते, तमिळनाडूमधल्या, मल्याळमधल्या, संपूर्ण देशामधल्या लेखिकांच्याबद्दल जेव्हा मी लिहिते त्यावेळेला एक मोठं कॉम्पोजिट कल्चर आपल्याला लक्षात येते की हा इतका वेगळा देश आहे तरी एक देश आहे. हा काय आहे? हा एकारलेला नाही आहे, एकच भाषा अशी नाही. बरं मराठी घेतली तरी तुम्ही काय किती त्याचा अभिमानाचा भाग आणि किती आहे. याच्यामध्ये वाडवळी आहे, कोकणी आहे, मालवणी आहे, आगरी आहे, इतक्या बोलीभाषा आहेत आणि त्या प्रत्येक बोलीभाषेचं एक सामर्थ्य आहे. मालवणी एकेकाळी मालवणी नाटकं होत होती मुंबईमध्ये आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळत होता. तर ह्या सगळ्या ज्या बोलीभाषा आहेत त्याही आपण सामावून घेणार आहोत की नाही घेणार आहोत. आत्ता एक अतिशय मला म्हणजे अस्वस्थ करणारी बातमी मी वाचली होती. बातमी अशी होती की एका आदिवासी पाड्यावरती, आदिवासी एरियामध्ये ग्रामसभेने ठरवून गोंडी भाषेमध्ये आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं असं ठरवलं. काही दिवस आणि त्यांच्या हे लक्षात आलं की गोंडी भाषेमध्ये शिकवल्यामुळे पटसंख्या विद्यार्थ्यांची वाढते आहे. मी त्यांना असं वाटतं की शिक्षक जे बोलत आहेत ते मला कळतं आहे. शिक्षक मराठीत जर बोलत असेल तर त्यांना काही कळत नाही, ते ब्लँक बसलेले असतात, बसतात वर्गात बसतात, काहीतरी खरडतात, परत जातात. त्यांना हे खूप उत्साहदर्शक वाटलं आणि त्यांनी ते सुरू केलं. प्रॉब्लेम असा आला की बालभारती त्यांना गोंडी भाषेमधलं पुस्तकं द्यायला तयार नाही, म्हणजे आमच्याकडे काही रेकॉग्नाइज भाषा नाही आहे. त्यांच्यावरती दर दिवशी की दर महिन्याला माहीत नाही 10,000 रुपयाचा फाईन लावण्यात आला आणि ही शाळा बंद करा. ते म्हणजे काय वाटेल ते झालं तरी आम्ही ही बंद करणार नाही, कारण आमची मुलं शाळा ज्या प्रकारे एन्जॉय करतात ना तसंच ते आपल्या भाषेमधून सांगितलं. म्हणजे हे कळलं पाहिजे की भाषा ही काळजाची भाषा आहे, नुसती वृक्ष शब्द नाही आहेत हे. की आपल्या एका कवीने खूप छान म्हटलं होतं तो काय म्हणत की पत्र नव्हे कागदाचा एक तुकडा, तो जरा वेगळा संदर्भ आहे. पत्र नव्हे कागदाचा एक तुकडा, पत्र आहे काळजाचा एक तुकडा. कारण त्या पत्रामध्ये तुम्ही तुमचं काळीज टाकलेलं आहे. तोच प्रकार आहे की ज्यावेळेला अतीव प्रेमाने माणसं शिकायला बघतात आहे तर तुम्ही त्यांच्यासमोर अडचणी आणतात. हे होऊ नये एवढ्यासाठी आपण सगळ्यांनी मराठी भाषेच्या वैभवाकडे बघितलं पाहिजे. गर्व बघू नये की आमच्याच भाषेमध्ये सगळं आहे, आम्ही फार श्रेष्ठ आहोत. ही सांगायची गोष्ट नाही, हे तुम्ही वागण्यातून लक्षात येतं. मला लक्षात आलेलं आहे की मला दिलेला वेळ संपत आलेला आहे, तेव्हा मी सगळ्यांचे आभार मानते आणि आपण केलेल्या सत्काराच्याबद्दल ऋणी आहे. मनापासून आभार संजीवनीताई. नाही खरंच पण तुम्ही जे मुद्दे मांडलेत ते अगदी महत्त्वाचे आणि अगदी खरे होते. जे दुष्टचक्र तुम्ही म्हणालात त्या दुष्टचक्रातनं लवकरच सगळ्यांची सुटका होऊ देत अशी सदिच्छा व्यक्त करूया. आणि आपल्या पुढच्या सत्कार मूर्तींकडे आता आपण वळणार आहोत. आपले पुढचे सत्कार मूर्ती आहेत प्राध्यापक आणि कवी प्रवीण दवणे.
ठाणे येथे गेली 35 वर्ष त्यांनी मराठीचं अध्यापन केलेलं आहे. कविता, गीतरचना, ललित गद्य, कथा, कादंबरी, नाटक, बालवाङ्मय अशा विविध वाङ्मय प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. सावर रे थेंबातला आभाळ, आयुष्य बहरताना, स्पर्शगंध, एक कोरी सांज, रंग मेघ, पाऊस पहिला, रुजवात, मैत्रबन अशी जवळपास 150च्या वर पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. सुमारे 150 चित्रपटांसाठी गीतलेखन केलेलं आहे. भावगीतं आणि भक्तिगीतांच्या 250च्या वर ध्वनिफितींमधून 2000च्या वर गाणी त्यांची ध्वनिमुद्रित झालेली आहेत. शारदा संमेलन, इंदौर, साहित्य संमेलन बडोदा अशा अनेक साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ, ग्रंथनिवड समिती मुंबई अशा अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये ते सभासद आहेत. सावर रे, माझ्या लेखनाची आनंद यात्रा, दिलखुलास असे अनेक मार्गदर्शनपर स्वतंत्र कार्यक्रम ते करतात. कविवर्य नारायण सुर्वे यांचे विद्यापीठ, निसर्गकन्या बहिणाबाई, वय वादळ विजांचं अशा विषयावरती तरुणांसाठी खास व्याख्यानं देतात. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा राज्य पुरस्कार 5 वर्ष त्यांना मिळालेला आहे. ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या शुभ हस्ते माननीय दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार त्यांच्या नावावरती आहेत. त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. मी विनंती करते प्रवीण दवणे सरांना की त्यांनी व्यासपीठावरती यावं. आणि आपल्या आयोजकांचे प्रतिनिधी जितेंद्र राऊत, मुंबई सचिव, आणि दिनेश जगताप, BJP मुंबई कार्यालय प्रमुख, या दोघांना देखील मी इथे व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि उत्तरादायला विनंती करते की रसिक श्रोत्यांमधून त्यांनी एका व्यक्तीला इथे घेऊन यावं. ही अतिशय अनोखी कल्पना आहे आणि त्याबद्दल आपण ॲडव्होकेट आशिष शेलार यांचे आभार मानले पाहिजेत की सर्वसामान्य श्रोते हे फक्त कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आलेले असतात आणि त्यांना सत्कार मूर्तीचा सत्कार करण्याची आज इथे संधी त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे. आपल्या ज्या रसिक श्रोते आलेले आहेत त्यांचं नाव काय आहे हे मी त्यांना सांगायची विनंती करते. प्राजक्ता गरवारे ह्या इथे आलेल्या आहेत. आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. सत्काराचं स्वरूप मगाचंच आहे. शाल, श्रीफळ, शारदेची एक अतिशय सुंदर अशी मूर्ती, पुष्पगुच्छ आणि मानधनाच्या रूपानं एक छोटी प्रेमाची भेट. वा, आनंदाने जपून ठेवावे असे हे खूप छान क्षण आहे. मनापासून आभार. आणि मी प्रवीण सरांना धन्यवाद. सगळ्या सत्कार मूर्तींचा सत्कार ज्यांनी केला त्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानते आणि प्रवीण सरांना इकडे आमंत्रित करते की त्यांनी आमच्या सगळ्यांशी 2 शब्द संवाद साधावा. नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. उषक कालचे प्रकाश मंडळ येता प्राचीवर, उषक कालचे प्रकाश मंडळ येता प्राचीवर, निळे पाखरू त्यातून कोणी अवतरले सुंदर. असं उषक कालचं प्रकाश मंडळ घेऊन ज्यांची प्रतिभा ही मराठी भाषेच्या अंगणात निळा पक्षी या कवितेच्या रूपातून अवतरली आणि माझं अगदी छोटं नगण्य जीवन हे खऱ्या अर्थाने संजीवन झालं. त्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला मी मनपूर्वक मानाचा मुजरा करतो आहे. आज अतिशय रसज्ञ आणि मर्मज्ञ वृत्तीचे ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांच्या संकल्पनेतून हा एक सोहळा संपन्न होतो आहे. अनेक गोष्टींचा आनंद मी अगदी थोडक्यात सांगेन. एक तर अगदी याच वेळी काल
अखिल भारतीय साहित्य संमेलन हे संपन्न होत असताना, समारोपित होत असताना आज महाराष्ट्राच्या राजधानीत, म्हणजे भारताच्या राजधानीतून महाराष्ट्राच्या राजधानीत जणू काही पुढच्या वर्षीच्या साहित्य संमेलनाचा शुभारंभच होतो आहे, ही माझी भावना आहे. दुसरा एक मला फार छान योग वाटला, तो म्हणजे मिती क्रिएशन्स अर्थात उत्तराताई मोने यांच्या नेटक्या संयोजनाने आमचे जे सत्कार घडवलेले आहेत ते साक्षात रसिकांच्या हातून आहेत. याचा मला खूप आनंद होतो आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की कुठल्या तरी वेगळ्या नामवंत किंवा राजकारणी अशा व्यक्तीच्या हातून झाला असता तर तो आनंद वेगळ्या प्रकारचा असता, पण ज्यांच्यामुळे हा प्रवीण दमणे उभा आहे त्या रसिकांच्या हातून होणं हा एक मला फार शुभयोग आहे. आम्हाला सन्मानचिन्ह म्हणून आणखीन काहीतरी वेगळं देता आलं असतं, एखादी ब्रीफ केस, एखादा काहीतरी थर्मास किंवा निराळं काही, पण साक्षात शारदेची मूर्ती दिली आहे. आणि आत्ता मला इथे सांगितलं की जवळजवळ 3-4 दिवस आणि अनेक तास तुमच्यासाठी खास काय नेमकं द्यायचं आहे मी शोधत होतो. आणि मला असं वाटतं की मला शारदेने शोधून काढलं आणि आज या रसिकांच्या दरबारात मी आलो आहे. तेव्हा अखिल भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, इथल्या संकल्पकांचा मी मनपूर्वक आभारी आहे. मला कोणीतरी असं विचारलं आणि जेव्हा हे जाहीर झालं तेव्हा मला एक उत्तरातही फोन आला की तुम्ही राजकीय व्यासपीठावर हा सत्कार कसा स्वीकारता. कोणीतरी विचारतंच ना, शेवटी ठाण्यामध्ये पण कोणीतरी पुण्याचं असतंच. आणि त्यामुळे ते विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की मुळामध्ये लोकशाहीत आपणच निर्माण केलेली, आपणच ज्यांना निवडून आणलं आहे अशा तऱ्हेची माणसं म्हणजे साक्षात महाराष्ट्रानेच केलेला हा सत्कार असतो. आणि त्यामुळे इथे तुम्ही कुठलेही लेबल न आणता जिथे माणूस तिथे प्रवीण दवणे असं मानून हा कृतज्ञतेने मी हा सत्कार स्वीकारतो आहे. आता माझ्या बोलण्याचं उत्तरार्ध, कारण मला दिलेल्या 4.5 मिनटातली 2.25 मिनटं संपलेली आहेत, कारण समोर घड्याळ आहे. आता संवादक तुम्हाला इथे सूचक म्हणून उभं राहावं लागणार नाही. आता पुढचा भाग मी असं सांगेन की हे जे काही अभिजात मराठी किंवा हे जे उत्सव साजरे करावे लागत आहेत त्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे असे का करावे लागत आहेत, इतर कुठल्या राज्यामध्ये तसे होतात का मला माहिती नाही, जगात कुठे होतात का मला माहिती नाही, परंतु काही वेळेला व्यवहारापोटी आणि काही वेळेला न्यूनगंडापोटी आपण हा आपल्या मातृभाषेला जो निरोप देतो आहे त्या निरोप देण्यातून काय हरवतं आहे हेच मुळी मधल्या पिढीला कळलं नाही. याचं कारण इंग्रजी कमी येण्यातून जे व्यावसायिक नुकसान झालं त्यामुळे आपल्या मुलांना आता आपण इंग्रजीतूनच शिकवूया अशा तऱ्हेच्या गंडांतून हा एक विचित्र प्रवास झाला. परंतु मित्रमैत्रिणींनो, एकाच वेळेला विश्वभाषा ती आलीच पाहिजे आणि त्याच वेळेला संवेदनांची उत्कट अशी मातृभाषा तीही आलीच पाहिजे, हा आग्रह धरायचा आपला राहून गेला. मी एकच सांगेन, इथे अनेक मधल्या पिढीतले लोक आहेत, अगदी युवक पिढी आम्हाला वाङ्मय मंडळात महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष भेटते आणि आज इतकी विचित्र अवस्था आहे, त्यांच्या चेहऱ्यावर तो भावनात्मक कोलाहल मला दिसतो, ते एकाकी पण मला दिसतं. कारण त्यांना आपण उत्तम म्हणी, चांगले वाक्प्रचार, अतिशय वेगळे रत्नजडी शब्द, शब्दांच्या अनेक तरल छटा यांच्यापासून दूर ठेवले आणि त्यामुळे पोटापुरता इंग्रजी येते पण काळजाची ही मराठी हरवत चालली आहे आणि त्यामुळे दुभंगलेली, त्रिभंगलेली अशी एक पिढी आपण निर्माण करतो. बघायचं विचित्र हिंदी, बोलायचं कसं तरी वेडंवाकडं इंग्रजी आणि मराठी मात्र नाही आलं तरी चालेल, ही जी एक भावना आहे ना ती रसिको ही जावी या दृष्टीने आग्रहासाठी हे आहे. एका अर्थानं हा जो सोहळा आहे तो पुन्हा एकदा संवेदनांचं जग प्रतिष्ठापित करण्याचा आहे. केवळ आरत्या म्हणून चालणार नाही, त्याचं सौंदर्य कळलं पाहिजे. वाक्प्रचार, म्हणी यांच्यामध्ये आजी आजोबांचं जे अनुभवाचं विद्यापीठ आहे ते पण नव्या पिढीला कळलं पाहिजे. नाहीतर फक्त पोट म्हणजेच आयुष्य आणि जिभेवर रुची पण संवेदनांची अभिरुची नाहीच असं काहीतरी एक जीवन निर्माण होईल. आणि त्यामुळे मित्रांनो, जर मातृभाषेचा आनंद घेता आला नाही
तर पुढचे अनेक प्रश्न हे मानसिक असतील, दुभंगलेपणाचे असतील, नाती तुटल्याची असतील, इतकं टोकाचं ते जात आहे. आणि त्यामुळे आता केवळ एक 27 तारीख फेब्रुवारीची किंवा नंतर मग अब्दुल कलामांच्या आठवणींचा एखादा दिवस इतकं आपण मानू नये. आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे उत्तम खमंग पदार्थाचं एक पर्यावरण असतं, हल्ली वृक्षारोपणांतून निसर्गाच्या पर्यावरणाचा विचार केला जातो. मी आदरपूर्वक सांगू इच्छितो, या निमित्तानं आपल्या मातृभाषेचं एक अतिशय संपन्न पर्यावरण हे घरात निर्माण होण्याची गरज आहे. आई वडील, आजी आजोबा एखादी लोकप्रिय सिरियल बघताना दिसतात, तसे जर तिघे चौघे वेगवेगळ्या वेळेला ठिकठिकाणी काहीतरी वाचत बसलेत, कोणी दिवाळी अंक, कोणीतरी कथा, कोणी काही सांगतं आहे, कोणी त्याचा किस्सा सांगतं आहे, असं चित्र आज खरंच दिसतं का? का आपण फक्त व्यासपीठापुरता बोलतो आणि पुष्पगुच्छापुरता उरतो आणि 3 दिवसांनी तो कचऱ्याजवळ ठेवतो? असं झालं तर मला असं वाटतं की या सगळ्या मंडळींना जे करावं असं वाटतं ते निसटून जाईल. आणि त्यामुळे सगळंच राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे. हा जो आपला एक अत्यंत जपलेला असा जोपासलेला वेडेपणा आहे, तो झटकून टाकून माझ्या घराची पुढची पिढी आनंदाने जगली पाहिजे. ती नुसती धनवंत नको, ती मनवंत पण असली पाहिजे. या दृष्टीनं आता आग्रहपूर्वक हे पर्यावरण निर्माण करूया. एकातरी ग्रंथालयाचं सभासद असू द्या. आपल्या घरात 50,000चं उत्पन्न असेल तर निदान 500 रुपये तरी पुस्तक विकत घेण्यासाठी आपण घालूया. आजारी असलो तर आपण त्या वैद्यांना, त्या डॉक्टरांना पटकन 7-8 हजार मोजून देतो. ती गरज असते जगण्याची, पण सुंदर जगण्यासाठी आपण तो खर्च करतो का? मराठी पुस्तकांसाठी केलेला खर्च ही आयुष्याची जमा आहे, हे आता आमच्या पिढीला कळायला हवं. आणि त्यामुळे मी लेखक नुसता लेखणीचा कलावंत मानत नाही, तर मी समाज घडवणारा अशा तऱ्हेचा कार्यकर्ता मानतो. आणि म्हणूनच अशा लेखणीच्या कार्यकर्त्याला, या कार्यकर्त्यांनी सत्कार माझा करून कृतज्ञता व्यक्त करताना मी म्हणेन की माझी पुढची जबाबदारी वाढवली आहे आणि इतक्या रसिकतेच्या गुच्छांपुढे मी नतमस्तक आहे. धन्यवाद. वा, मनापासून आभार. प्रवीण सर, तुमचाच माणूस बांधूया या लेखाची मला इथे आठवण आली. खरंच माणसं बांधण्याची गरज आहे. तुमची सावररेचे सगळे भाग वाचत आम्ही मोठे झालेलो आहोत. तुमची अनेक व्याख्यानं ऐकलेली आहेत. आज तोच आनंद इथे पुन्हा एकदा मिळाला. मनापासून आभार सर. त्यानंतर आपल्या तिसऱ्या सत्कार मूर्तींकडे आपण वळणार आहोत आणि ते म्हणजे देवनागरी लिपी किती सुंदर दिसू शकते हे सगळ्या जगापुढे सिद्ध करून दाखवणारे सुलेखनकार अच्युत पालव. त्यांची ओळख करून देते. भारतीय, विशेषतः देवनागरी सुलेखनाला ज्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं असं एक नाव म्हणजे अच्युत पालव. मोडी लिपी परदेशात जाऊन शिकवणारे पहिले भारतीय सुलेखनकार. जर्मनी, सिंगापूर, रशिया, लंडन, कोरिया, चीन, अमेरिका, फ्रान्स, अल्जेरिया, दुबई इत्यादी देशांमध्ये प्रदर्शनांबरोबरच कार्यशाळा आयोजित करून त्यांनी देवनागरी सुलेखन कला प्रस्थापित केलेली आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, बहिणाबाई अशा संतांचं साहित्य भारतातच नाही तर परदेशात सुद्धा त्यांनी सुलेखनातून पोहोचवलेलं आहे. कला क्षेत्रात आरती अंकलीकर, आनंद भाटे, महेश काळे, भरत बलवली, तन्वी पालव अशा अनेक कलाकारांबरोबर सुलेखन मैफिली घडवून आणलेल्या आहेत. 2005 मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास करून लोकांमध्ये लिपी सौंदर्याबद्दल जनजागृतीचं काम केलंय. कॅलिफेस नावानं भारतीय सुलेखनाचा उत्सव सुरू केलेला आहे. 2020 साली त्यांच्या सुलेखन कारकिर्दीला 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लेटरोस्पेक्टिव्ह नावाचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन कार्यशाळा घेतल्यात. नुकतंच त्यांनी रशियातल्या 40 मुलांना ऑनलाईन देवनागरी सुलेखनाचे धडे दिलेत आणि आता तेही विद्यार्थी मला वाटतं भारतामध्ये सुद्धा प्रदर्शन त्यांचं करणार आहेत. आजपर्यंत 10 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत, ज्याला राज्य पुरस्कार, फिल्म पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2025 मधल्या कला विभागातल्या पद्मश्री या भारतातल्या सर्वोच्च नागरी सन्मानानं त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. टाळ्यांच्या गजरात मी त्यांना विनंती करते की इथे व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर आपल्या रसिक प्रेक्षकांपैकी एका श्रोत्याला उत्तराताई हिनं व्यासपीठावरती घेऊन यावं अशी विनंती. आणि आयोजकांपैकी जे इथे प्रतिनिधी येणार आहेत ते आहेत
प्रदेश प्रवक्ता वसंत जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष संजय नगरकर आणि BJP महिला मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष उल्का ठाकूर या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण माननीय अच्युत पालव यांचा सत्कार इथे करणार आहोत. पुन्हा एकदा मी सत्काराचं स्वरूप सांगते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, देवी शारदेची मूर्ती आणि मानधन रूपी एक प्रेमाचं छोटंसं प्रतीक. हां, नाव काय आहे? सतीश राज्याध्यक्ष यांना देखील मी विनंती करते की सत्कार सोहळ्यामध्ये त्यांनीही सहभागी व्हायचं आहे. त्यांच्या हस्ते आपण आजच्या मान्यवरांना इथे शाल देऊन त्यांचा सत्कार करतोय. त्याचबरोबर श्रीफळ त्यांना देतोय आपण. छानसा पुष्पगुच्छ आणि मानधन रूपी एक छोटीशी छान भेट आणि देवी शारदेची मूर्ती, तिचा आशीर्वाद या निमित्तानं आपल्या सगळ्यांवरतीच राहू देत अशी प्रार्थना करतोय. धन्यवाद. मनापासून आभार. जे सत्कार करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे देखील मी आभार मानते आणि माननीय श्री अच्युत पालव सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. हॅलो, नमस्कार. उपस्थित मान्यवर सगळे, आज छान वाटतंय कारण ज्या भाषेवर प्रेम केलं, ज्या भाषेने लिहून काढला, जी भाषा संपूर्ण जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला आणि भारत सरकारने कुठेतरी त्याची एक दखल घेऊन पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. मला असं वाटतं आता मातृभाषा दिन काही 2-3 दिवसापूर्वी झाला. 2007 साली माझ्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा सर्व भाषांचा गुच्छ घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी मी फिरत होतो आणि एवढंच होतं की भाषेची जाणीव प्रत्येकाला व्हावी, लिपीची जाणीव प्रत्येकाला व्हावी, प्रत्येकाने बोलावं, प्रत्येकाने लिहावं आणि त्याचा आनंद घ्यावा. फार कठीण अवस्था होती. पण जवळपास आता मी परत ज्यावेळेला प्रदर्शन केलं एक 15 दिवसापूर्वी जहांगीरला, तेव्हा अखंड भारतातल्या सगळ्या सुलेखनकारांनी मिळून एक मी अक्षर भारती नावाचं पुस्तक केलं आणि त्या भाषा इतक्या सुंदर छान दिसत आहेत की प्रत्येकाला वाटावं की मी लिहावं, मी वाचावं आणि माझ्या घरात भिंतीवरी कालणे असावे तसं एक भाषा असावी आपली. हे सगळं छान गेली अनेक वर्ष चालू आहे. 1973 साली शाळेत म्हणजे फळ्यावर मला सांगितलं की ढ आहेस, माकेही बातलायस, तर पुढे येऊन काहीतरी लिहिशील का. पण डेली एक सुविचार लिहायचा ती जबाबदारी माझ्यावर टाकली. तेव्हापासून आजपर्यंत मराठी लिहितो आहे, वाचतो आहे, परत लिहितो आहे, परत वाचतो आहे, परत लिहितो आहे, परत वाचतो आहे. या सगळ्या ह्याच्यात बऱ्याच गोष्टी घडत होत्या. मग मधल्या काळात मोडी लिपीवर प्रबंध लिहिला. मोडी लिहिता लिहिता मी जर्मनीत पोचलो. जर्मनीतल्या लोकांना मोडी शिकवलं, तिथल्या लोकांना देवनागरी शिकवलं, त्या लोकांनी अभ्यास केला. मग मी अमेरिकेत पोचलो. अमेरिकेतल्या मराठी शाळांमध्ये तिची खूप छान हे होती, आठवण होती ती. आजही सगळी टिल्ली पिल्ली सगळी मुलं मराठी शिकण्यासाठी घरी शाळेमध्ये येतात. तिथून अल्जेरिया, लंडन वगैरे सगळं मराठी व्यापून टाकण्याचा माझा एक प्रयत्न होता. त्याचं कारण एवढंच होतं की ज्या भाषेत मी शिकलो आहे ती भाषा, मराठी भाषा समृद्ध आहे, ती शिकली पाहिजे. आपण बेसिकली आपल्या सगळ्या मराठी लोकांनी, जे इथले आहेत आणि जे तिकडचे आहेत त्यांनीसुद्धा. नाहीतर काय होतं की मगाशी म्हटल्याप्रमाणे की बोलता येतं आहे पण लिहिता येत नाही आहे. हे मीही अनुभवलं आहे. कारण मी जेव्हा संपूर्ण भारत फिरलो तेव्हा तीच परिस्थिती होती.
छान बोलत होते सगळी आपली भाषा, पण गुजराती लिहिता येत नव्हतं, तमिळ लिहिता येत नव्हतं, तेलुगू लिहिता येत नव्हतं, कन्नड लिहिता येत नव्हतं, मराठी माणसाला मराठी लिहिता येत नव्हती, साधी बोलता येत नव्हती. पण मला असं वाटतं की हे सगळं आता ही परिस्थिती बदलली पाहिजे. संजीवनीबाईंनी म्हटलं तसं की जी परिस्थिती आहे, पण हे सगळं परत एकदा झाड लावलं पाहिजे असं मला वाटतं आहे. आणि केवळ आम्ही सत्कार हा स्वीकारतो आहोत, पण आमचीही जबाबदारी आहे, कारण मलाही असं वाटतं की हे सगळं पुढे चालायचं असेल, पुढे वाढलं पाहिजे, तर ती भाषा दिसली पाहिजे. आणि म्हणून मी काय केलं की हे सगळ्या भाषांचं पुस्तक केलं. एक मी आज आशिष शेलार नाईक यांच्यातर्फे निरोप ठेवीन मी तुमच्यातर्फे, की जे पुस्तक केलं ते मराठी जी लोकं बाहेर नाही येतात त्या सगळ्या लोकांना ते पुस्तक देण्यात यावं, म्हणजे भारतातल्या भाषा किती सुंदर आहेत त्या दिसतील. नाहीतर काय होतं की ताजमहाल देतो आपण, पण भाषा देत नाही आहेत ना. आपण भाषा देऊया, भाषा देऊन एक्सचेंज व्हायला पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येकाने असं काहीतरी केलं तर मला वाटतं मराठी संस्कृती जिवंत राहायला वेळ लागणार नाही, ते खूप छानच होईल ती. आणि ते जर आपण केलं तर कदाचित हे सुंदर जग आहे, भाषा सुंदर आहे, रोज लिहावे. जसं समर्थ रामदासांनी सांगितलं, ब्राह्मणे वाळव अक्षर घडसून करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती. हा जो आनंद आहे, जे समाधान आहे, ही भाषा लिहिल्याशिवाय वाचल्याशिवाय होणार नाही. कारण योगायोगाने मी ज्ञानेश्वर तुकाराम रामदास यांच्यावर काम केलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो तुम्हाला की मराठी भाषा किती, म्हणजे पॅरिसमधल्या जगातल्या 7 कॅलिफर्समध्ये जे काम मिळालं होतं त्याच्यात मी एक होतो. आणि त्याच्यामध्ये 175 मीटर मराठी भाषा, ज्याच्यावर ज्ञानेश्वर तुकाराम रामदास बहिणाबाई सगळे होते का, असे सगळे लिहिलेले आहेत त्याच्यावर. छान सुंदर कॅलिफी केलेली आहे. आल्यावर मला इथे प्रश्न पडला, लोकांनी विचारलं, अरे ते वाचणार कोण? तिकडची लोक हा विचार करतात नाही. त्या ज्ञानेश्वरांच्या खाली काव्याखाली फ्रेंच आणि इंग्लिश ट्रान्सलेशन आहे, पण आपण हा विचारच करत नाही आहोत. आपलं साधं पुस्तक निघता नाही, मारामार निघते मग. आणि मग ते पुस्तक पोचवायचं, पण डिस्ट्रीब्युटर परत या सगळ्या गोष्टींमधनं कुठेतरी गळचेपी होते. ती गळचेपी थांबली पाहिजे असं मलाही वाटते ते. आणि मला असं वाटतं की आजची ही वेळ छान आहे, सुंदर आहे. सत्कार केल्याबद्दल खूप खूप आभारी. जबाबदारी वाढलेली आहे आणि याच्यापुढेही मराठीची सेवा करत राहू. धन्यवाद. मनापासून आभार सर. मला अगदी एक छोटासा किस्सा आठवतोय. एका इंग्रजाळलेल्या मराठी माणसानं मराठीवर प्रेम असलेल्या मराठी माणसाला म्हटलं की इंग्रजी भाषा कशी पटापट लिहिता येते, लिपी पटापट वेळ वाचतो, मराठी लिपी कशी, उकार काना वेलांट्या मात्रा. तर त्यांनी उत्तर असं दिलं की बरमुडा आणि बनियन घालून पटकन बाहेर येता येतं, नऊवारी साडी नेसून नथ घालून ठुशी घालून बांगड्या पाटल्या घालून बाहेर यायचं म्हणजे वेळ लागणारच ना. मी आणखी एक पटकन सांगतो की आत्ता मी रशियन मुलांना 90 मुलांना शिकवलं होतं. तर सहज वर्ग चालू होता. वर्गामध्ये एक 12 वर्षाची युक्रेनवरनं आलेली मुलगी होती, खास देवनागरी शिकायला. आणि मला त्यांनी आयोजकांनी सांगितलं की ही मुलगी, तिला देवनागरी शिकायचं. तर मला प्रश्न पडला की ह्या मुलीला काय शिकवणार, 12 वर्षाची आहे. तर मी तिला विचारलं की तुला काय शिकायचं आहे का बाई. तर ती मला विचारलं तुम्हाला काय हवं, महाभारत हवं, रामायण हवं, भगवद्गीता हवी, सांगा मला काही सांगा. मी जे तोंडपाड आहे माझं अगदी. मी भगवद्गीता म्हटलं. बापरे. तिने जे इतकं छान सुंदर स्वरात, जसे आपल्याकडे ब्राह्मण म्हणतात तसे अशी म्हणून दाखल्यावर माझे कपडे सुटायची वेळ आली होती. कारण इतकं माझ्याकडे अजूनही ते सगळं काम माझ्याकडे आहे सगळं. आणि त्याचं त्यांनी प्रदर्शन रशियामध्ये केलं आणि आता येत्या काही काळात ते भारतामध्ये करणार आहे. वा वा, खूप शुभेच्छा सर. अतिशय सुंदर असं काम सुरू आहे. आपल्या 3 सत्कार मूर्तींचा सत्कार आपण इथे केलेला आहे आणि एक आपण नंतर गाण्यांच्या कार्यक्रमाच्या ओघामध्ये करणार आहोत. गाण्याचा कार्यक्रम लवकरच सुरू होतोय. फक्त एक गोष्ट सांगते, ह्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वेळेला की कोणाचे सत्कार करावेत असा जेव्हा
मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणारी अनेक मंडळी आहेत. अशातनं कोणाची निवड करावी? तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये की कवी म्हणून आता सगळ्यांचे जे लोकप्रिय कवी आहेत, प्रवीण दवणे सरांची निवड, किंवा लेखिका म्हणून संजीवनीताईंची निवड, किंवा मराठी लिपीसुद्धा किती सुंदर आहे हे जगाला सांगणारे अच्युत पालव सर, किंवा मौखिक कला जी शाहिरी परंपरा, ही मौखिक कला आज जगामध्ये नेणारे शिवशाहीर आहेत. आज त्यांचाही सत्कार आपण करणार आहोत. तर हे जे निवडण्याचं काम असतं की नाही, हे निवडण्याचं काम खूप जबाबदारीचं काम असतं. मिती ग्रुपच्या संचालिका उत्तराताई मोने यांनी या चौघांची निवड केली होती. एकदा उत्तराताईसाठी आपण टाळ्या वाजवूया. आणि पुढचा आपला गाण्यांचा, कवितांचा कार्यक्रम अगदी 1 मिनिटात सुरू होतोय. मी सगळ्यांना विनंती करते की अगदी फक्त 1 मिनिट आपण पडदा बंद करतोय, म्हणजे सगळे आमचे गायक, वादक, कलाकार इथे अरेंजमेंट करतील आणि 1 मिनिटात पुन्हा आम्ही तुमच्यासमोर येतोय. धन्यवाद.